आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील। आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यूपीव्हीसी फर्निचर। आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्हीसी दरवाजा, किचन ट्रॉली, कुकरी बॉक्स, ऑलड्रॉप, टीव्ही कॅबिनेट, ऑफिस काउंटर, ऑल पॅनलिंग, पीव्हीसी सीलिंग, ड्रेसिंग टेबल, ऑफिस पार्टिशन, सोफा सेट, बेड, देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेताय तर विजय यूपीव्हीसी फर्निचर घेऊन आले आहेत। ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी। वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही। चला तर मग विचार कोणता करताय, आजच आमच्या कणकवली येथील विजय यूपीव्हीसी फर्निचर शॉपला भेट द्या। आमचा पत्ता शॉप नंबर 5 तळमजला, कलेश्वर कॉर्नर, होंडा शोरूम नजीक, कलमट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा। आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.kakaprofile.com या वेबसाईटला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी 9420206340 किंवा 9256566256 किंवा 9588487928 या संपर्क क्रमांकावर संपर्क करा। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांना स्मरण करून शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे, काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार, आप पक्षाचे प्रमुख अरविंदजी केजरीवाल, शिवसेनेचे नेते आदरणीय आदित्यजी ठाकरे, 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होत आहे। या शुभारंभाकरता तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी काही वेळामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख व्यासपीठावरती येतीलच। त्यांच्यासोबत असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय विनायकजी राऊत, शिवसेनेचे नेते आदरणीय माझे विधिमंडळातील ज्येष्ठ सहकारी भास्कर शेठ जाधव, काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या आमच्या सहकारी सन्माननीय माजी आमदार हुस्नबानी खलपे, उपस्थित असलेले व्यासपीठावर सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे सर्व मान्यवर पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे सर्व मान्यवर पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि माझ्यासमोर बसलेले रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे सर्व आमचे मान्यवर पदाधिकारी आणि ज्यांना आपण 20 नोव्हेंबरला मतदान करणार आणि रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा म्हणजे पर्यायाने महाविकास आघाडीचा मतदारसंघ आहे हे सिद्ध करणार ते बाळासाहेब माने, उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी, बंधू भगिनी, मातांनो आणि मित्र हो, 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे। ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आप अशी संयुक्त गठबंधन झालं आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी भास्कर शेठ जाधव
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासाठी बाळासाहेब माने आणि राजापूर विधानसभा मतदारसंघासाठी राजन साळवी माझ्या नावाची शिवसेना पक्षप्रमुखांनी घोषणा केली आणि ज्या दिवशी या नावांची घोषणा झाली त्या दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक भगवा आणि उत्सवाचं वातावरण आम्हाला पाहायला मिळालेलं आहे। 24 तारखेला गुहागरमध्ये भास्कर शेठ जाधवांनी अर्ज दाखल केला। 24 तारखेला राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझा अर्ज दाखल केला आणि 28 तारखेला रत्नागिरी मतदारसंघ अर्ज बाळासाहेब मानेने दाखल केला। त्या दिवशी तिन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते होते त्यांचा उत्साह पाहिला। तर ज्या दिवशी अर्ज दाखल केला त्या दिवशी तिन्ही उमेदवार आपले निवडून आल्याचं चित्र त्या दिवशी पाहायला मिळालं आणि शिक्कामोर्तब झाला। हा निश्चितपणे त्यावेळेचा संकेत आहे, याचा अभिमान तुम्हाला निश्चितपणे आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं नातं हे कोकणशी फार जुन्या दिवसापासून आहे। शिवसेना प्रमुखांनी शिवसेना ही मुंबईला जन्माला घातली आणि त्यानंतर ती शिवसेना प्रथम वाढली असेल ती कोकणामध्ये वाढली आणि कोकणामध्ये वाढल्यानंतर त्याचं रूपांतर शिवशाहीमध्ये झालं आणि शिवशाहीमध्ये झाल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांनी कोकणातल्या नेत्यांना मोठ्या मोठ्या पदावरती बसवलं। ही कोकण जनता विसरलेली नाहीये आणि म्हणून निवडणुका 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, पण त्याच्या आधीची पूर्वपीठिका म्हटली तर हा संपूर्ण कोकण असेल, हा संपूर्ण जिल्हा असेल, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। थोडं आपण पाठी वळून पाहिलं तर मागच्या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिलेलं आहे। ह्याची आठवण तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता या ठिकाणी नाही आहे। आणि म्हणून रत्नागिरी हे माझं माहेर आहे, माहेरघर आहे। रत्नागिरी शहरामधून कारकीर्द सुरू झाली। रत्नागिरी शहरामध्ये मी एक नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख अशी राजकीय कारकीर्द करत असताना 2006 साली शिवसेना सोडून गेल्यानंतर राजापूर लांजाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना प्रमुखांनी मला उमेदवारी दिली आणि रत्नागिरी माझं माहेर असलेलं राजू साळवी हा राजापूरला सासरी गेला आणि राजन साळवी झाला आणि तिथं गेल्यानंतर 2006 सालच्या निवडणुकीमध्ये राजापूर लांजावासियांनी मला तिथं भरभरून मतदान केलं, पण दुर्दैवाने निवडणुकीमध्ये पराभूत झालो असलो तरी त्या राजापूरची माती कपाळी लावून शपथ घेतली होती की भविष्यामध्ये तहयात राजापूर लांजाची सेवा करेन। त्या पद्धतीने 2009 सालची निवडणूक असेल, 2014 सालची निवडणूक असेल, 2019 सालची निवडणूक असेल, ह्या तिन्ही निवडणुकीमध्ये राजापूर लांजावासियांनी मला आमदार बनवलं। ते निश्चितपणे कर्ज माझ्या खांद्यावरती आहे। रत्नागिरीतल्या एका राजू साळवीला राजापूर लांजाने आमदार बनवलं, हा आनंद निश्चितपणे आमच्या सर्व रत्नागिरीच्या हृदयामध्ये होता। आणि मग त्या पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये काम करत असताना आपल्या सर्वांचे आशीर्वाद महत्वाचे होते। आपल्याला माहिती आहे की रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। ह्या बालेकिल्ल्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये 2004 सालची गोष्ट सांगतो। 2004 साली या मतदारसंघामध्ये उदय सामंत राष्ट्रवादीकडनं उमेदवार म्हणून होते। त्या निवडणुकीचं आपण एक मताधिक्य पाहिलं, ते मताधिक्य फक्त आणि फक्त 5000चं मताधिक्य होतं। 2009ची निवडणूक पाहिली आपण तर त्या निवडणुकीमध्ये मताधिक्य फक्त आणि फक्त 6000चं होतं। आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये शिवसेना भाजपा युती तुटल्यानंतर हे उदय सामंत शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेच्या परिवारामध्ये त्यांना सामावून घेण्यात आलं आणि 2014ची निवडणूक आपण पाहिली तर 2014 सालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा
त्यांचं जे मताधिक्य होतं ते मताधिक्य जवळजवळ 40,000चं मताधिक्य होतं. 2019 सालची निवडणूक आपण पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते मताधिक्य 70,000च्या पुढे होतं. ह्याचा अर्थ असा आहे की संपूर्ण हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ही अभिमानाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगेल. आणि म्हणून या ठिकाणी बाळासाहेब माने 2024 सालच्या निवडणुकीला महाविकास आघाडीचे शिवसेनेच्या वतीने उमेदवार आपल्यासमोर या ठिकाणी आलेले आहेत. बाळासाहेब मानेंचं निश्चितपणे या भागामध्ये 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार असताना या भागातल्या प्रत्येक भागामध्ये त्यांचं स्वतःचं वलय त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि निश्चितपणे अभिमानाने सांगेन ह्या असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये बाळासाहेब माने आल्यानंतर जसं दुधामध्ये साखर पडली की दूध मधुर होतं तसा विधानसभा मतदारसंघ सुद्धा आपला मधुर झालेला आहे. आणि म्हणून भविष्यातल्या निवडणुकीची काळजी करण्याची कोणी कारण नाहीये. दुर्दैवाने हा संपूर्ण मतदारसंघाला एक गद्दारीची झळक लागलेली आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने हे कोकण सजलेलं फुललेलं नक्की आहे. पण या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी ह्या उदय सामंतांना धनुष्यबाणासोर मतांकडून निवडून दिलं होतं ती सर्व लोकांची नैतिक जबाबदारी आता राहणार आहे की 2024 सालच्या निवडणुकीमध्ये ही गद्दारी आम्ही सहन करून घेऊ शकतच नाही. या सामंतांना आपण मातीमध्ये गाडायचं आहेच हा संकल्प तुम्हाला निश्चितपणे सोडायचा आहे. हा विधानसभा मतदारसंघ तुमचा आमचा बालेकिल्ला आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे. ही नम्रपणे विनंती या ठिकाणी आपल्याला करत आहे. राहिला आमचा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघ, खरोखर नम्रपणे सांगेन की हा मतदारसंघ हा खरोखर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने प्रेरित झालेला आहे. या मतदारसंघामध्ये आपण पाहिलं असेल या मतदारसंघाने आतापर्यंत रवींद्रजी मानेंना आमदार बनवलं. रवींद्रजी मानेंना शिवसेना प्रमुखाने शिवसेनेच्या काळामध्ये पालकमंत्री बनवलं. त्यानंतरच्या काळामध्ये सुभाष बनेंना या ठिकाणी आमदार बनवलं. आणि राजापूर लांजा या परिसरामध्ये तिथल्या जनतेने आप्पासाहेबांना पहिलं आमदार बनवलं. त्यानंतरच्या काळामध्ये त्या ठिकाणी गणपत कदमना आमदार बनवलं. आणि आताच्या 3 टर्ममध्ये राजापूर लांजावासियांनी मला आमदार बनवलं. म्हणून याचा अर्थ असा माणसं बदलली तरी त्यांची निष्ठा ही शिवसेनेशी आहे सांगायला अभिमान या ठिकाणी वाटतो. त्या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्या भागामधल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभा ह्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यामध्ये शिवसेनेच्या बाजूने संपूर्ण मतदारसंघ राहिलेला आहे. आपल्याला माहिती असेल की 2.5 ते 3 वर्षापूर्वी ज्यांना शिवसेना प्रमुखांनी मोठं केलं, ज्यांना शिवसेना पक्षप्रमुख मोठं केलं ते शिवसेना सोडून आपल्यासोबत 40 आमदार घेऊन गेले, 12 खासदार निघून गेले. गद्दारीची कीड ताटून लागली. आणि त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आमचा हा मतदारसंघातली सर्व माणसं आम्ही सर्व मंडळी शिवसेना प्रमुखांशी प्रामाणिक राहिलो. ह्याचा अर्थ असा आहे की आमच्या सर्वांच्या निष्ठा ह्या बाळासाहेबांची चरणाशी आहे आणि आमच्या निष्ठा ह्या तुमच्याशी आहेत. आपल्याला माहिती असेल की ह्या शिंदे बिंदे बरोबर आम्ही न गेल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य एका कार्यकर्त्यावरती, आमदारावरती सुद्धा ज्या पद्धतीने ईडी सारखी, एसीबी सारखी चौकशी केली सर्वात दुःखाची गोष्ट आहे. पण त्यावेळेला सुद्धा सांगितलं काही झालं उद्या जेलमध्ये जायची वेळ आली तर राजन सावी हा शिवसेना प्रमुखांच्या पायाशीच असणार हे निष्ठावंत म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून या विधानसभा मतदारसंघामध्ये आताची निवडणुकी वेगळ्या पद्धतीची होणार आहे. आतापर्यंतच्या अनेक निवडणुका आपण पाहिल्या. ह्या निवडणुका होत असताना अनेक निवडणुका आपण जिंकून दिलेल्या आहेत. पण यावेळची आमची राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही वेगळ्या पद्धतीची आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये पैसा आणि सत्ता विरुद्ध निष्ठा अशा त्याची निवडणूक होणार आहे. आणि आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की सत्याचा विजय होतो, या निवडणुकीमध्ये सुद्धा निष्ठेचा विजय होणारच हे आपल्या नम्रपणे ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाहीये. या ठिकाणी अनेक मान्यवरांचे विचार ऐकायचे. काही वेळामध्ये उद्धव साहेबांचे तर आगमन होईलच आहे. आणि म्हणून जाता जाता नम्रपणे एवढंच सांगेन की 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे. ह्या निवडणुकीकरता संपूर्ण मतदारसंघातले आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत.
आजपासून निवडणुकीला 15 दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून मी नम्रपणे विनंती राहणार आहे, रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या वेळेला आपण मतदानाला जाल त्यावेळेला आपल्या मशीन समोर बाळ उर्फ सुरेंद्र माने असं नाव असेल आणि त्याच्या समोर निशाणी मशाल असेल. राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघामधले मतदार जातील मशीन याच्यावरती केंद्रावरती त्यावेळेला सुद्धा त्या ठिकाणी राजन प्रभाकर साळवी आणि समोर मशाल निशाणी असेल, त्या दोन्ही निशाणीवरती बटन दाबा आणि राजन साळवींना आणि इथं बाळासाहेब निवडून द्या अशी नम्रपणे विनंती करतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार जरा घोषणा द्यायची आहेत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी, जय भवानी. यानंतर या बुलंद आवाजामध्ये आपल्या सर्वांची जी बुलंद तोप, ज्यांचे विचार ऐकण्याकरता आपण आतुरलेले असतो, असे शिवसेना नेते भास्कर शेठ जाधव साहेब यांना मी विनंती करतो की आपले प्रखर विचार हे आम्हाला ऐकण्याकरता. छत्रपती शिवराय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. महाविकास आघाडीचे सर्वच वरिष्ठ नेते, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले या मतदारसंघाचे माजी खासदार शिवसेना नेते श्रीयुत विनायकजी राऊत, या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्रीयुत मानेसाहेब, काँग्रेस पक्षाच्या नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी आमदार श्रीयुत रमेशराव कदम, व्यासपीठावर उपस्थित असलेली महाविकास आघाडीची सर्वच नेते मंडळी, पत्रकार मित्र, विधिमंडळात पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, 20 तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि या 20 तारखेला आपणा सर्वांना एक पवित्र कार्य करायचं आहे, एक राष्ट्रीय कर्तव्य बजावायचं आहे, गद्दारी मातीमध्ये गाडायची आहे, मशाल पेटवून सर्वांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी एक निष्ठेचा प्रकाश पाडायचा आहे आणि त्याकरता म्हणून 20 तारखेला आपण सर्वांनी आपली बाकी सगळी कामं बाजूला सारा, मतदारसंघामध्ये किंवा मतदान केंद्रावर आपल्याला कोण न्यायला येतोय याची वाट न बघता राजापूरमध्ये जा, तिथे राजन साळवींच्या मतदारसंघाच्या नावासमोर मशाली निशाणी दिसेल. रत्नागिरीमध्ये मतदान केंद्रावर जा, तिथं सुरेंद्र उर्फ बाळ माने यांच्या नावासमोर मशाली निशाणी दिसेल. चिपळूणमध्ये जा, तिथे प्रशांत यादव यांच्या नावासमोर तुतारी घेतलेला माणूस दिसेल. गुहागरमध्ये या, तिथं भास्कर जाधव मशाल घेतलेला असेल. खेड दापोलीमध्ये जा, तिथं संजय कदम यांच्या नावावर मशाल असेल. त्याच्या समोरची बटणं दाबून आम्हाला हजारो मतांनी विजयी करा असा आग्रह आणि विनंती करण्याकरता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. बांधवांनो, भगिनींनो, आदरणीय उद्धव साहेबांची सभा ही जरी फक्त आणि फक्त या इथं रत्नागिरी आणि राजापूर विधानसभा मतदारसंघासारखा होत असली तरी सुद्धा ही संपूर्ण सभा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना निवडून देण्याकरता म्हणून आजची ही सभा उद्बोधक ठरणार आहे. आजची ही सभा मार्गदर्शक ठरणार आहे आणि आजच्या सभेच्या निमित्तानं
आपणा सर्वांना हे पवित्र कर्तव्य पार पाडावंच लागणार आहे. ही पार पाडण्याची जबाबदारी आज आपली सर्वांची आहे. मागच्या झालेल्या 2, 3, 4 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक आवाज दिला गेला की इस बार 400 पार, इस बार 400 पार. पण या सह्याद्रीच्या एका सुपुत्राचा आवाज घुमला की इस बार 400 पार नाही तर इस बार तडीपार. आणि तो आवाज होता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. आज तोच आवाज पुन्हा महाराष्ट्राला साथ घालतोय, पुन्हा महाराष्ट्राला साथ घालतोय. 2022 साली ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली ती गद्दारी गाडण्याकरता म्हणून समस्त महाराष्ट्राला महाविकास आघाडीचे नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे हे तुम्हाला साथ घालतायत. आठवा तो दिवस 22 जून 2022 रोजी ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचं कारण नसताना, कुठल्याही प्रकारचा गुन्हा नसताना या महाराष्ट्राचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं असताना कोरोना सारख्या महासंकटामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्रानं आदर्श अशा प्रकारचं काम केलं. या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12.5-13 कोटी जनता, ही जनता कुठल्या पक्षाची आहे, कुठल्या पंथाची आहे, कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या विचाराची आहे, याचा विचार त्यावेळेला राज्याचे प्रमुख म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केला नाही. तर त्यांनी एकच नारा दिला की हे संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे माझं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं जतन करणं, त्याच्या जीविताचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्याला घोषणा दिली होती. आणि महाविकास आघाडीनं सही सलामत या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या कोरोना सारख्या संकटातून बाहेर काढलं. त्यानंतर उद्धव साहेबांच्यावर एक जीव घेणी अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जेमतेम हाताचा आधार धरून ते उठायला बसायला लागले होते. खरं तर मित्रांना असं वाटलं होतं की आता उद्धव साहेब कधी उठू शकणार नाहीत, पण ते उठायला बसायला लागले आणि कारभार करू लागले. त्याच वेळेला त्यांच्याच लोकांनी त्यांच्याशी गद्दारी केली. 40 जणांनी त्या 40 जणांमध्ये 9 मंत्री होते. त्यातला एक मंत्री ह्या रत्नागिरीतला होता की नव्हता? एक मंत्री ह्या रत्नागिरीतला सुद्धा होता. अरे ज्यांना मंत्रीपद दिली तिकडे दीपक केसरकर असतील, नाहीतर इकडे उदय सामंत असतील. उदय सामंतांना मला प्रश्न विचारायचा आहे. आज उदय सामंत सकाळ संध्याकाळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर टीका करतात, आदित्य साहेबांच्यावर टीका करतात. ज्या वेळेला हे शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांबरोबर होते, त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते, त्यावेळेला त्यांच्यावर कधी जर सिंधुदुर्गातून वगैरे टीका झाली तर त्यावेळेला हे कधी उत्तर देत होते का? सत्वरी भुवरी ग अंबे, सत्वरी भुवरी, सत्वरी भुवरी ग अंबे, उद्धव साहेब आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदि माये तू ये, आदि शक्ती तू ये, असुरांचा संहार. यानंतर उद्धव साहेब शिवप्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. जोरदार घोषणा द्यायची आहे. गो ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव. अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला दे. उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो. अशा तऱ्हेने आपलं सर्वांचं लाडकं नेतृत्व उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मशाल हाती दे गाई, मशाल हाती दे.
निशुंभ विनाश करण्या जगदंबे तू ये. पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे, मशाल हाती दे. सत्वरी भूवरी ये ग अंबे, सत्वरी भूवरी ये. आणि म्हणून दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, आज सकाळ संध्याकाळ पोपटासारखे बोलतात. ज्या वेळेला मंत्री म्हणून होते, पालकमंत्री म्हणून होते, त्यावेळेला ज्या वेळेला उद्धव साहेबांच्यावर टीका टिप्पणी होत होती, त्यावेळेला तुमच्या दाताची दात खेळी बसली होती. तुम्ही कधी प्रतिकार केलात नाही, तुम्ही कधी कोणाला उत्तर दिलत नाही. आणि अशा वेळेला मी कोरोनाच्या संकटामध्ये उद्धव साहेबांच्या आधारपणामुळे या लोकांनी धोका दिलेला आहे. आणि धोका दिलेला असताना आज पुन्हा एकदा यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. बांधवांनो, भगिनीनो, मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की 40 आमदार आणि 13 खासदार सोडून गेले, सगळे सोडून गेले. पण एक अभिमान तुम्हाला सांगतो, एक ठाकरी बाणा तुम्हाला सांगतो, उद्धव साहेबांचा लढवयापणा सांगतो. या 13 खासदारांनी 40 आमदारांनी पुन्हा पुन्हा आम्हाला परत घ्या म्हणून नाना तऱ्हेची आर्जव केली. पण उद्धव साहेबांनी आपला ठाकरी बाणा दाखवला, एकालाही परत घेतलं नाही, एकालाही परत घेतलं नाही. कारण शेवटी ही गद्दारी केवळ शिवसेनेजवळ नव्हती, ही गद्दारी केवळ उद्धव साहेबांजवळ नव्हती, तर ही गद्दारी तमाम महाराष्ट्राबरोबर होती. महाराष्ट्राबरोबर होती की नव्हती? आणि म्हणून याचा जाब विचारण्याचा, यांना धडा शिकवण्याची जबाबदारी आता महाराष्ट्राची सुद्धा आहे. ही महाराष्ट्राची आहे. परवांच्या दिवशी या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे गुहागरमध्ये गेले. मी परवांच्या दिवशी राजन साळवींच्या तिथे राजापूरमध्ये सभेला गेलो होतो. तिथं जे काय बोलायचं थोडंफार बोललो, परंतु गुहागरमध्ये गेले होते आणि तिथं उदय सामंतांनी फार मोठ्या अशा पद्धतीचा, तत्वाचा, फार मोठ्या निष्ठेचा आणि कुणबी समाजाचा त्या ठिकाणी आम्ही कसा सर का मग चला त्या ठिकाणी आम्ही कुणबी समाजाचा कशा पद्धतीने बाजू घेतो हे सांगण्याचा आव्हानला. काय सांगितलं की गुहागरमध्ये आम्ही त्या ठिकाणी राजेश बेंडल नावाच्या माणसाला माझ्या समोर कुणबी समाजाचा उमेदवार दिला आणि आम्ही तिथं रणहत्तणकर साहेब जे होते या जिल्ह्याचे माजी मंत्री, त्यांचा आम्ही सन्मान केला. या जिल्ह्याचे सर्वात मोठे महान नेते शामरावजी पेजे या साहेबांचा उल्लेख केला आणि आम्ही फार मोठं काहीतरी त्या ठिकाणी त्यांचा आदर केला म्हणून सांगतात. उदय सामंत, तुम्ही माझ्या मतदारसंघात जाऊन भाषण केलं तर गाठ माझ्याशी आहे, गाठ माझ्याशी आहे. माझा प्रश्न इथं राजन साळवी उभे आहेत. अरे ज्या राजापूरमध्ये तुम्ही हातणकरांचा साहेबांचं नाव घेतलं, तिथं आपल्या भावाला का उभा केलात? का हातणकरांच्या समाजाला तिथं संधी दिलीत नाही? का हातणकर साहेबांच्या नातेवाईकाला तुम्ही संधी दिलीत नाही? सगळं ढोंग आहे. इथं तुम्ही 5व्यांदा निवडणूक लढवताय. तुम्हाला जर खरोखर शामराव पेजे साहेबांचा आदर वाटत असेल तर तुम्ही सांगायला पाहिजे होतं की मी 5व्यांदा निवडणूक लढवत नाही, मी गद्दारी केलेली आहे. इथं शामराव पेजे साहेबांचा कोणीतरी एखादा नातेवाईक नाहीतर त्यांच्या समाजातल्या माणसाला मी जागा सोडतो तर तुम्ही या ठिकाणी मान्य केलं असतं. हे नाटकी ढोंग तुमची बंद करा, हे नाटकीपणा तुमचा बंद करा. तुम्ही कुठल्याही अर्थानं या महाराष्ट्रातल्या किंवा या मतदारसंघातल्या जनतेचा विश्वासाला पात्र राहिलेले नाहीत, कुठल्याही अर्थानं पात्र राहिलेले नाहीत. इथं आता उद्धव साहेब आल्यामुळे मी विस्तारानं बोलू शकत नाही, परंतु तुम्ही कुठल्याही अर्थानं पात्र राहिलेले नाहीत. राजन साळवी सारखा प्रामाणिक एक सहकारी, तुमची जबाबदारी आहे. राजापूरकरांची जबाबदारी आहे की इथं पैसा जिंकेल की निष्ठा जिंकेल हे ठरवणारी ही निवडणूक आहे. मला वाटतं ही निष्ठा जिंकेल. राहिला प्रश्न बाळमाने, उशीर केलात. उद्धव साहेबांचं तुमच्यावर मनापासून प्रेम पहिल्यापासूनच होतं. ते मला सारखे विचारायचे, बाळ काय म्हणतोय. म्हटलं बाळ रांगतोय.
बाळ म्हटलं अजून रांगतोय. बाळासाहेब आणि भारतीय जनता पार्टीला पण नम्रपणे विनंती करायची आहे की आज 1989 साली शिवसेना आणि भाजपाची आमची युती झाली. आज ज्यांच्याबरोबर तुम्ही मैत्री केलीत त्यांनी तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यातून पार संपवून टाकलं. तुमची निशाणी संपवली. तुम्हाला एकही उमेदवार दिला नाही, एकही जागा तुम्हाला दिली नाही. पण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी ज्या काळामध्ये शिवसेना एकदम टॉपला होती, त्यानंतर उद्धव साहेबांच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना टॉपला होती. पण उद्धव साहेबांनी त्यावेळेला माननीय अटल बिहारी वाजपेयी साहेबांची भाजपा पाहिलेली आहे, लालकृष्ण अडवाणी साहेबांची भाजपा पाहिलेली आहे, प्रमोद महाजनांची भाजपा पाहिलेली आहे, विजयराजे शिंदेची भाजपा पाहिलेली आहे, सुषमा स्वराजांची भाजपा पाहिलेली आहे, मुरली मनोहर जोशी यांची भाजपा पाहिलेली आहे, गोपीनाथ मुंडेंची भाजपा पाहिलेली आहे आणि वसंतराव भागवतांची सुद्धा भाजपा पाहिलेली आहे. त्यामुळे सातत्यानं भाजपाचा आदर हा शिवसेना प्रमुख आणि उद्धव साहेबांनी कायम केला. आणि म्हणून यांच्यापेक्षा आम्ही तुम्हाला जवळचे आहोत. आम्ही तुम्हाला जवळचे आहोत. 1989 सालापासून तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आहोत. आणि म्हणून काय असेल वरच्या लेवलला काय वाद झाले असतील ते विसरा आणि 5 ठिकाणी या ठिकाणी उद्धव साहेबांचे उमेदवार निवडून द्या असं कळकळीचं आव्हान तुम्हाला पण करून टाकतो. तुम्हाला पण करतो कळकळीचं आव्हान. उद्धव साहेबांचे उमेदवार निवडून द्या अशी विनंती करतो. बांधवांनो, भगिनीनो, इथं बराच काही गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत, बोलू शकतो. मला वाटतं बाळासाहेबांनी जर बोलवलं, बंड्या साळवींनी बोलवलं, राजू माडकांनी जर मला बोलवलं काय येतोच रत्नागिरीत, सापच करून टाकतो. मला पण भारी खुजली असते, नायाशातला भाग नाही अजून, आणि म्हणून सापच करून टाकतो. राजन साळवी तुमच्याकडे येणारच आहे. मी कुठे गेले? नाही बोलवलं तरी येणार आहे मी, खान जाऊन खरूच काढायला तिथं येणारच आहे मी. आणि म्हणून इथं शेवटचे फक्त दाता विनंती करतो, सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्ही आहात. आज उद्धव साहेबांच्यावर सर्वांचा विश्वास आहे, सर्वांचा विश्वास आहे. विशेष करून उद्धव साहेबांचा विश्वास एवढ्या करताय की शेवटी उद्धव साहेबांनी आज जे काही सगळी भूमिका घेतलेली आहे, जी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे, ती प्रबोधनकार ठाकरे या साहेबांची त्यांनी भूमिका घेतलेली आहे आणि ती उभ्या महाराष्ट्रानं स्वीकारलेली आहे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी स्वीकारलेली आहे. शिवसेना प्रमुखांचा उदार दृष्टिकोन हा सर्वांनी स्वीकारलेला आहे. आणि राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सर्वांना समान वागणूक कशी दिली जाते ते उद्धव साहेबांनी उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वांचा विश्वास आहे. आणि म्हणून संजय कदम असतील, आज एका बलाढ्य ताकदीसमोर लढतायत. माझी काय काळजी करू नका. माझी काळजी वाटते काय तुम्हाला? कोणालाही उभा करू द्या, असा लोलवतो ना की पुन्हा आयुष्यात कधी उभाच राहणार नाही, असंच करून टाकतो. त्यामुळे माझी काय काळजी तुम्ही करू नका. पण संजय कदमांची त्या ठिकाणी मशाली निशाणी आहे, माझी निशाणी मशाल आहे, प्रशांत यादवची घे बाबा तुतारी घेतलेला माणूस ही निशाणी आहे, या ठिकाणी बाळ मानेंची निशाणी ही आमची मशाल आहे आणि माझ्या राजन साळवीची निशाणी ही मशाल आहे. त्याच्यासमोर बटन दाबून 23 तारखेला मिरवणुकीनं ह्याही दुपटी नाही या असं आव्हान करतो आणि विनंती आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांचं लाडकं, कणखर, संयमी नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहत आलो असे आपले शिवसेना नेते खासदार विनायकजी राऊत साहेब, यानंतर आपलं सर्वांचे उमेदवार बाळासाहेबजी माने साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट कैलासवासी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, आजच्या ह्या रत्नागिरी राजापूर विधानसभेच्या 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आदरणीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब,
युवा सेनेचे अध्यक्ष आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, शिवसेनेचे सचिव आदरणीय माजी खासदार विनायकराव राऊत साहेब, शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर जाधव साहेब, या ठिकाणी माझ्यासोबत निवडून येणारे राजापूरचे आमदार राजन साळवी साहेब, चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचं पक्षाचे सन्मान्य प्रशांतजी यादव, मंचावरील सन्माननीय आमदार मिलिंदजी नार्वेकर, माजी आमदार हुस्न खलिफे, माजी आमदार रमेशराव कदम, आमचे सगळ्यांचेच लाडके माजी मंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी आमदार माझे सहकारी मित्र सन्मान्य सुभाषराव बने साहेब, या रत्नागिरीचं ज्यांनी नेतृत्व केलं ते राष्ट्रवादी काँग्रेसचे माझे मित्र सन्माननीय नगराध्यक्ष मिलिंदजी कीर, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी जिल्हा अध्यक्ष माझे मित्र राजेंद्रजी महाडिक, शिवसेनेचे यशस्वी जिल्हा प्रमुख आदरणीय माझे मित्र सन्माननीय विलासजी चाळके, आपल्या रत्नागिरी तालुक्याची शिवसेनेची धगधगती तोफ असलेले माजी नगराध्यक्ष माझे मित्र सन्माननीय प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, या शहराचे शहर प्रमुख सन्मान्य साळुंके, ज्येष्ठ नेते सन्माननीय प्रमोद शेरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेसचे नेते माझे सहकारी मित्र बशीरभाई मुर्तुजा, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सगळे सन्माननीय पदाधिकारी, मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले रत्नागिरी राजापूर मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, आज या ठिकाणी रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल निशाणेवरती आज मी या ठिकाणी आशीर्वाद मागण्याकरता उभा आहे. मला आज या ठिकाणी उद्धव साहेब या ठिकाणी आठवण येते ज्या शिवसेना प्रमुखांनी 1990 सालामध्ये प्रमोद महाजन कैलासवासी यांच्या सोबतीनं या महाराष्ट्रामध्ये एक वेगळा विचार दिला आणि तो विचार घेऊन गेल्या 35 वर्षातली 30 वर्ष उद्धवजी मी प्रामाणिकपणानं शिवसेना प्रमुखांचे विचार या जिल्ह्यामध्ये रुजवण्याचा मी प्रयत्न केला. 1995 साली आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं, यांच्या स्वप्नातली प्रमोद महाजन यांच्या सहकार्यानं भारतीय जनता पार्टी बरोबर आपण शिवशाहीची राजवट आणली. रवींद्रजी माने मंत्री झाले, सर्व शिवसेना भाजपचे कार्यकर्ते असणारे आमदार झाले. आमदार विनय नातू गुहागर मध्ये माझ्यासोबत आमदार झाले. मी रत्नागिरीमधून आमदार झालो. त्यापूर्वी तात्यासाहेब नातू भारतीय जनता पार्टीचे शिवसेना युतीचे आमदार अनेक वर्ष होते. शिवाजीराव गोताडी या ठिकाणी आमदार होते. आप्पासाहेब गोगटे या ठिकाणी होते. आणि खऱ्या अर्थानं उद्धवजी हे वैभवाचे दिवस होते. मला आठवतं 1995 साली एक सामान्य कार्यकर्ता मी होतो, परंतु रवींद्र माने साहेबांनी शिवशाही खऱ्या अर्थानं काय असते या सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यामध्ये अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती शिवसेना प्रमुखांचे विचार रुजवले. आम्ही कधी कोण कुठल्या पक्षाचा होता विचार मानले नाहीत. आम्ही निव्वळ म्हणजे निव्वळ शिवसेना प्रमुखांचे विचार मानले. या 35 वर्षातली 5 वर्ष जर सोडली तर 30 वर्ष शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही उद्धवजी हातामध्ये हात घालून काम केलं. आणि असे वैभवाचे दिवस आम्ही सगळ्यांनी पाहिलेले आहेत. मला आज खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्यामध्ये आज मला दिसत आहेत. मी मातोश्रीवर प्रमोदजी महाजन, गोपीनाथ मुंडेंबरोबर एक कार्यकर्ता म्हणून आलोय.
ज्या वेळेला तुम्ही माझ्या हातामध्ये शिवबंधन बांधलात 23 तारखेला, त्यावेळेला मला या सगळ्यांची आठवण आली. आज हे माझ्याबरोबर नाही आहेत, परंतु तुम्ही मला स्वीकारलात. तुम्ही मला एक प्रश्न केलात आणि आपण मला म्हणालात, अरे तू आमच्या कुटुंबातीलच आहेस. आज मला खऱ्या अर्थानं आनंद होतोय. मी शिवसेना प्रमुखांच्या त्या सिंहासनावर नतमस्तक झालो आणि ठरवलंय अपुरं राहिलेलं स्वप्न रत्नागिरीयांचं पुरं करायचं. मी फार बोलत नाही, आपले विचार ऐकण्याकरता आहात. गेल्या 20 वर्षामध्ये काय झालं ते मी बोलणार नाहीये, ते सगळ्या जनतेला माहिती आहे. आणि आपण मला बोलवलं त्यापूर्वी मी रत्नागिरीकरांना हात घातली होती, तुम्हाला काय पाहिजे. रत्नागिरीकरांनी मला सांगितलं आम्हाला बदल पाहिजे. तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाची मशाल हातात घ्या, महाविकास आघाडीकडून उभे राहा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत. हा सर्व रत्नागिरीकरांनी मला विश्वास दिलाय आणि म्हणून तुमचे आशीर्वाद मी कधीच विसरू शकत नाही. आपण मला मोठ्या मनाने स्वीकारलं. 91 सालातली अनंतराव गीते साहेबांची निवडणूक असून देत, 96 सालामध्ये आपण अनंतराव गीते साहेबांना खासदार केलं. त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन सांगितलं आपल्याला गीते साहेबांना निवडून आणायचं. आम्ही आणला. 1999 साली योग आयोगानं गीते साहेबांनी आम्ही एका दिवशी आमदार आणि खासदार झालो. हे वैभवाचे दिवस आम्ही विसरणार नाही आहेत. 2004 साली सुद्धा आम्ही 34,000 मताधिक्याने या मतदारसंघामध्ये गीते साहेबांना आम्ही विजयी केलं. तुम्ही 2014 साली साहेब मला विचारलं होतं लोकसभा बाळ तू आमच्या पक्षाकडून लढतोच काय. मी नम्रपणानं म्हटलं होतं मी तेवढा अजून मोठा नाही आहे, मला विधानसभा लढायची आहे. या सगळ्या माझ्या सहकार्यांनी 2014ला शिवसेना भाजपचा उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरला. दुर्दैवानं त्या ठिकाणी जे काय झालं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु मी जिद्द सोडली नाही, घेतला वसा सोडला नाही, कधीच कुठं डगमगलो नाही. आज कदाचित मी नेहमी असं म्हणतो माझ्या भाषणामध्ये माझ्या बोलण्यामध्ये एखादी तरी म्हण असते, उद्धवजी आंधळ्याच्या गायी देव राखतो. आज आंधळ्याची गाय देवानं राखलेली आहे आणि म्हणून आज मला 2024ला आपण मोठ्या सन्मानाने या ठिकाणी स्वीकारलात. मी रत्नागिरीच्या मतदार बंधू भगिनींना एवढंच सांगेन की माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार, माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार, माननीय गांधी कुटुंबियांच्या काँग्रेसचे विचार, आज सगळीकडे आपण एकत्र येऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन फक्त गद्दार आणि बेईमानांच्या विरोधात ही सगळी रत्नागिरी एकत्र झालेली आहे. कोणत्याही प्रकारचं राजकारण या ठिकाणी नाही आहे. सर्वसामान्य माणसांचा आपला माणूस म्हणून आदरणीय उद्धवजींनी महाविकास आघाडीनं मला उमेदवारी दिलेली आहे. मी एकच सांगेन 1999 ते 2004 मला काम करण्याची संधी मिळाली. विधिमंडळामध्ये रत्नागिरीच्या विकासाचे प्रश्न मांडले, मच्छीमारांचे प्रश्न मांडले होते, आंबा बागायत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले होते. नव्यानं मत्स्य महाविद्यालय या ठिकाणी मत्स्य विज्ञान विद्यापीठ झालं पाहिजे, आपल्या मच्छीमारांची मुलं चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत. पण दुर्दैवानं गेल्या 20 वर्षामध्ये काही होऊ शकलं नाही. उद्धवजी आपण मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थानं आम्हाला मेडिकल कॉलेज दिलात, आम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज दिलात. एवढंच नव्हे तर आम्हाला विमानतळ कोस्टगार्डचा केंद्र सरकारचा होता, त्या ठिकाणी अम्युनिटीज नव्हत्या, त्या ठिकाणी टॅक्सी वे नव्हता. आपल्याला डोमेस्टिक एअरपोर्ट सुरू करायचा झाला तर त्याच्याकरता राज्य सरकार म्हणून आपण मुख्यमंत्री म्हणून जवळजवळ 200 कोटीपेक्षा जास्त रुपये आपण दिलेत आणि आज त्या ठिकाणी पुढच्या 6 महिन्यामध्ये एअरपोर्ट होतोय. कदाचित मला असं वाटतंय रत्नागिरीमध्ये एक स्टेडियम होतं, त्या स्टेडियमची वाट लावून झाली. दुसरं स्टेडियम क्रीडा संकुल MIDC मध्ये करतायत, 15 वर्ष झाली. असे कितीतरी प्रकल्प आज प्रलंबित आहेत. म्हणून हे प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे आहेत आणि कदाचित आपल्या आशीर्वादानं हे सगळं काही चांगल्या हातातून त्यांची उद्घाटन व्हावीत असं नियतीच्या मनामध्ये असावं, परमेश्वरच्या मनामध्ये असावं, म्हणून हे सगळं घडलंय. साहेब मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालंय, त्या ठिकाणी प्राध्यापक नाही आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज पॉलिटेक्निक सुरू झालं, त्या ठिकाणी साधे प्राध्यापक नाहीत. आरोग्याची व्यवस्था ढासळले, साध्या प्राथमिक केंद्रात, साध्या PSC मध्ये, सब सेंटर मध्ये, ग्रामीण रुग्णालयामध्ये, आमच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साहेब डेंग्यूनी मलेरिया सुद्धा बरा करण्याकरता औषधोपचार होत नाहीत. याच्यासारखी दयनीय परिस्थिती नाही आणि म्हणून मी स्वीकारलंय. तुम्ही माझ्यावर विश्वास टाका. या ठिकाणी आरोग्याची व्यवस्था असेल, रत्नागिरी शहराचं सगळं सार्वजनिक नागरीकरण असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, पाण्याची 24/7 योजना असेल, असे कितीतरी प्रश्न आज प्रलंबित आहेत. मी या ठिकाणी आपल्याला विश्वास देतो की हे सगळे विकासाचे प्रलंबित प्रश्न, आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, मच्छीमारांचे प्रश्न, मच्छीमारांनो घाबरू नका.
त्या मिरकरवाडा बंदरामध्ये गेल्या 20 वर्षामध्ये काही होऊ शकलं नाही. निव्वळ समस्या निर्माण करायची, मच्छीमार बांधवांना घाबरवायचं आणि मग मी तुमचा विकास सांगायचं. काही काळजी करू नका, 23 तारखेला हे सगळं संपायचं आहे. एक परिवर्तन होणार आहे आणि म्हणून प्रशासकीय यंत्रणेत सुद्धा घाबरू नका. दुर्दैवानं जुलमी रीतीनं आज प्रशासन सुद्धा वेठी धरण्याचं काम चालू आहे. अनेक ठिकाणी दबाव चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी नम्रपणाने सांगतोय, आदरणीय उद्धवजींनी, महाविकास आघाडीनं, सगळ्या या नेत्यांनी मला या ठिकाणी आज मशाल चिन्हावरती उमेदवारी दिली आहे. मी या ठिकाणी आपल्याला एक विश्वास देतो की तुमच्या विश्वासाला माझ्याकडून तडा जाऊ देणार नाही. मी कुठून सुरतवरनं गुवाहाटीला जाणार नाही. मी कुठेही बेईमानी करणार नाही, कारण माझ्या बापानं मला इमान शिकवलंय. त्या इमानाशी मी प्रामाणिक राहीन एवढाच या ठिकाणी विश्वास देतो. अनेक ठिकाणी अनेक विषय चालू आहेत. आज लोकांच्या दारामध्ये साहेब काही मंडळी जात आहेत. आमचे मिलिंदकीर नगराध्यक्ष होते, बंड्याकीर नगराध्यक्ष होते. एकच मुद्दा मी सांगतो, पत्रकार मित्रांनो जरा लक्ष द्या. अशोकराव मयेकर नगराध्यक्ष होते 2004 ते 14 या काळामध्ये. आम्ही साधं सोपं साहेब म्हटलं होतं, आदरणीय प्रमोदजींचं निधन झालं होतं आणि मी अशोकराव मयेकरांनी नगरपालिकेच्या सगळ्या शिवसेना भाजपच्या सहकार्यांना, नगरसेवकांना विनंती केली होती, ज्या प्रमोदजींनी मला 34व्या वर्षी आमदार केलं त्यांचं एक स्मारक रत्नागिरीमध्ये झालं पाहिजे. म्हणून स्वर्गीय प्रमोद महाजन क्रीडा संकुल असं नामकरण करण्याचा ठराव आम्ही आणला. या बेईमान 2004 ते 24 मध्ये असलेल्या आमदारानं आपल्या नगरसेवकांना बॉयकॉट करायला लावला. आमचा ठराव मंजूर करू देणार आहे. पण मी अभिमानाने सांगेन, काँग्रेसचे 3 नगरसेवक होते, त्यांनी आम्हाला मदत केली. मी त्यांना विनंती केली, प्रमोद महाजन राजकारणाच्या पलीकडचा व्यक्ती आहे, तुम्ही राजकारण ह्याच्यात आणू नका. या बेईमानांनी राजकारण आणलं. आमचे स्वर्गीय माजी नगराध्यक्ष डॉक्टर जयशंकर केळकर नगराध्यक्ष होते, राऊत साहेब, त्यांच्या नावानं एक रस्त्याचं नाव द्यावं आम्ही म्हटलं. यांनी त्याला विरोध केला. आम्ही तो विरोध मोडून काढला आणि आम्ही त्या ठिकाणी नाव दिलं. नियती किती आहे बघा, क्रूर आहे. आज दरवाजे चाटतायत, आज उंबरटे झिजवत आहेत, मला मत द्या, मला मत द्या. अरे आठवत नाही का तेव्हा डॉक्टर जयशंकर केळकर कोण होते? आठवत नाही का त्यावेळेला प्रमोद महाजन कोण होते? जर जनाची नाही मनाची लाज असेल तर पुढच्या 15 दिवसात उगाच कोणाचे उंबरटे झिजवू नका. तुमचे कोण मतदार असतील त्यांच्याकडे मत मागायला जा. बाकी रत्नागिरीने ठरवलंय, आमचा ठरलंय, तुमचे आशीर्वाद द्या एवढीच विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि उद्याचे आमदार बाळ माने यांच्या प्रचारार्थ उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात याची आम्हाला कल्पना आहे. आणि उद्धव साहेबांचं भाषण सुरू होण्याच्या अगोदर मी जिल्हा प्रमुख विलास साळके, माननीय राजू महाडिक, माननीय बंड्याशेठ साळवी आणि या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, माननीय उद्धव साहेबांचं पुष्पहार देऊन स्वागत करावं. या ठिकाणी राजापूरचे उमेदवार राजन साळवी आहेत, चिपळूण संगमेश्वरचे उमेदवार प्रशांत यादव आहेत. सर्वांचंच मनापासून स्वागत. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो. शिवसेनेचा वाघ आला.
उद्धव साहेबांकडे रत्नागिरी अल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकरी संघ यांचं निवेदन आलेलं आहे. जवळजवळ 1967 साली 1200 एकर जमीन फक्त 40 रुपये गुंठेने घेतली आणि त्या ठिकाणी कोणताही विकास झाला नाही. आजही ती जमीन पडीक आहे. तिथल्या ग्रामस्थांची म्हणणं आहे, विनंती आहे, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालचं महाराष्ट्रातलं भविष्यातलं सरकार आल्यानंतर आम्हा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा ती जमीन मिळावी. त्याचबरोबर वाटद MIDC शेतकरी संघर्ष समिती यांचं सुद्धा निवेदन आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की ज्या वेळेला वाटद MIDC रद्द करायची मागणी उद्धवजी ठाकरे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या आदेशान्वये तत्कालीन MIDC मंत्री सुभाष देसाई साहेब यांनी वाटद MIDC रद्द केली. दुर्दैवाने आपलं सरकार गेल्यानंतर आत्ताच्या MIDC मंत्र्यांनी पुन्हा एकदा वाटदमध्ये MIDC आणण्याचा घोळ जो घातलाय त्याच्या विरोधात सुद्धा सर्व ग्रामस्थ एकवटलेले आहेत. मी ह्या सर्व निवेदन माननीय उद्धव साहेबांकडे देऊन उद्धव साहेबांना विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करायला आपण मार्गदर्शन करावं. माईक घ्या. उचल. हॅलो माहिती 1 2 3. जमलेल्या माझ्या तमाम महाराष्ट्र प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आजपासून माझ्या भाषणाची सुरुवात वेगळी करायला सुरुवात केलेली आहे. पटते की नाही तुम्हाला? कारण पारंपरिक जी आपली पद्धत आहे जी मी दसऱ्याला केली होती, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, लोकसभेच्या वेळेला देश वाचवायचा होता, आता आपल्याला महाराष्ट्र वाचवायचं आहे. अनेक जण धुमाकूळ घालतायत, पण आपला महाराष्ट्र हा काही लेच्या पेचांचा महाराष्ट्र नाहीये आणि आपला महाराष्ट्र कोणीही पैसे फेकून विकत घेऊ शकत नाही, अजिबात नाही. किती पैसेवाला असू दे, पण महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो स्वाभिमान, जिद्द आणि एक लढाऊ बाणा आहे, तो कोणी कितीही पैसेवाला उतरला तरी विकला जाऊ शकत नाही, विकत घेऊ शकत नाही. मी आलो तेव्हा भास्करराव रंगात आले होते, रांगत नाही रंगात होते. आणि भास्करराव म्हटल्यानंतर तलवारबाजी आलीच. अनेक मुद्दे त्यांनी मांडले, तरी मला असं वाटतं भास्करराव मध्येच मी घुसलो म्हणून तुमचं भाषण तुम्हाला आवडतं घ्यावं लागलं. पण तरी देखील तुम्ही जे बोललाय तशा सभा घ्या आणि एकदा काय तो यांचा चुपडा साफ करून टाका. लोकसभेच्या वेळेला मी याच मैदानात आलो होतो आपल्याला भेटायला. एका गोष्टीचं म्हणजे मला अर्ध समाधान आहे आणि अर्ध थोडंसं वाईट पण वाटते, नाही बरंच वाईट वाटतंय. या भागाने आपल्याला चांगलं म्हणजे तुम्ही सगळ्यांनी चांगले आशीर्वाद दिले, खाली जरा डचपणलो. आता असं होता कामा नये. तिकडे सुद्धा मी जाणारच आहे, सिंधुदुर्गात पण जाणारच आहे, तिन्ही मतदारसंघात जाणार आहे.
विशेष म्हणजे आपल्यावरती जे आरोप करतात घराणेशाहीचे, त्यांना मला आता विचारायचे आहे की इकडे 2 भाऊ खात आहेत, तिकडे 2 भाऊ आणि 1 वडील बसलेत खायला कोकण. म्हणजे कोकणामध्ये दुसरं कोणी जगायचंच नाही. इकडे वरच्या बाजूला आले का हे बसलेत आणि खाली गेलेत का ते बसलेत. मग सर्वसामान्य कोकणी बांधवाने आणि माता भगिनीने जायचं कुठे, करायचं काय? आमच्यावरती अगदी ठाकरे म्हणून घराणेशाहीचा आरोप तुम्ही केलात, मला मान्य आहेच, कारण मी ती परंपरा घेऊन पुढे चाललेलो आहे आणि ती परंपरा मी घेऊन पुढे चाललोय म्हणून आज माझ्याकडे काही नसताना हे सगळे आशीर्वाद देणारे माझी स्वतःची हक्काची माणसं माझ्यासोबत आहेत. परत एक वळण आलेले असं म्हणा पाहिजे तर, दुपारी मी कोल्हापूरला गेलो होतो, राधानगरीला. प्रचंड उत्साह, प्रचंड गर्दी. अगदी शेवटी लोक एवढी काय म्हणायचं तुम्हाला गच्च झाली की म्हटलं येऊ दे त्यांना, इकडे डी मध्ये येऊ द्या. अगदी स्टेजला खेटून लोक बसली. प्रचंड उत्साह. सगळीकडे एक आता मशाल पेटलेली आहे, धगधगायला लागलेली आहे. ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो की कधी एकदा निवडणूक येते, तो क्षण आता आलेला आहे 20 तारखेला. आणि कोकण वरपासून खालपर्यंत अगदी थेट मुंबईपासून संपूर्ण किनारपट्टा, मला मशाल धगधगलेली पाहिजे. हे खोकेबाजीचं राजकारण आपल्याला आत्ताच जाळून भस्म करावं लागेल. जे वळण मी तुम्हाला सांगत होतो ते वळण केवळ उद्धव ठाकरेच्या अस्तित्वाचा विषय नाहीये, शिवसेनेच्या तर नाहीच आहे, पण आपल्या कोकणाच्या आणि महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कोकण कोणाचं, गुंडांचं की माझ्या कोकणवासियांचं, हे तुम्ही ठरवायचंय. मी बोलून जातोय, पण ठरवणारे तुम्ही आहात. तुम्हाला कोकण आणि तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य हे शिवशाही मानणाऱ्या शिवसैनिकाच्या, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याच्या हातात द्यायचे की गुंडांच्या हातात द्यायचे, की जो पैशाचा माज दाखवून कोणी असेल तर मी विकत घेऊ शकतो, या एका गुरमीत चालणारी लोक आहेत, त्यांच्या हातामध्ये तुम्ही तुमची मुलं बाळ आणि तुमचं आयुष्य त्यांना तुम्ही देणार आहात का? देणार असाल तर तुमचा प्रश्न आहे, पण जे घेऊ इच्छितात त्यांना कळलं पाहिजे की तुमच्यात आणि त्यांच्यात मी उभा आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे उभा आहे. सगळेजण येत आहेत. बाळ मानेजी, तुम्ही ज्या सोनेरी क्षणांच्या आठवणी सांगितल्या, मी सुद्धा त्याला साक्ष आहे. पण एक प्रश्न मला पडतो की ते क्षण जे होते सुवर्ण अक्षरात लिहावे असे क्षण होते, काही नव्हतं आपल्याकडे. म्हणजे नगरसेवक निवडून आला तर आपल्याला केवढं अप्रूप वाटायचं की आपले नगरसेवक निवडून आले. आमदार खासदार तर खूप लांबची गोष्ट होती. पहिले आपले आमदार निवडून आले वामनराव महाडिक, केवढं आम्हाला, मी लहान होतो, केवढं अप्रूप वाटलेलं, अरे वामनराव महाडिक आमदार झाले. त्याच्यानंतर वामनराव महाडिकच पहिले खासदार झाले. अरे वामनराव खासदार झाले. खासदार म्हणजे काय होतं, आमदार म्हणजे काय होतं, मुंबईचा महापौर म्हणजे मोठं पद आहेच ते. पण आपल्याकडे काहीही नव्हतं तेव्हा आपण एकत्र आलो होतो. एक वेळ होता आपल्यामध्ये की नाही, आपल्या देशासाठी आपण एकत्र आलं पाहिजे, हिंदुत्वासाठी आलं पाहिजे, राज्यासाठी आलं पाहिजे. लढत 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 म्हणजे हा लढा कधी संपतोय की नाही, अशा परिस्थितीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र राहिली होती. मग अशी भारतीय जनता पक्षाला काय अवदसा सुचली की ते जे काय होतं उद्दिष्ट गाठल्यानंतर तुम्ही संकट काळात तुमच्या सोबत राहिलेल्या शिवसेनेला बाजूला सारून टाकले. झालं, तुमचे आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, पंतप्रधान झाले. 2014 साली मानेजी मला आठवत आहे का आपल्याला लढावं लागलं होतं, काय हे जे आजचं पाप आहे ना, मी राधानगरीमध्ये जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतोय. हे पाप माझ्या हातनं घडलेलं, हा गद्दार मी तुम्हाला दिला होता आणि केवळ तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्याला निवडून दिला होता. तेव्हा शेवटच्या क्षणी अगदी 2 दिवस राहिले होते अर्ज भरायचे, मला एकनाथ खडसेंचा फोन आला. एक खडसेंनी सुद्धा सांगितले की उद्धवजी आता आपलं जमणं शक्य नाही. म्हटलं काय असं न जमण्यासारखं काय, सगळे गुण तर जुळत आहेत.
गुण जुळले तरी आता 36चा आकडा का करताय तुम्ही? 36 गुण जुळले तरी देखील 36चा आकडा कशाला? आपण होते ना 2 दिवस आहेत, जुळून टाकू सगळं. नाही नाही म्हणे आता आम्हाला वरनं निरोप आलाय, आता युती वगैरे काय करू नका. पण नाईलाज झाला माझा. अचानक उमेदवार आणायचे तरी कुठून? जे आपलं म्हणून आपण तयारी केली होती, नाही रत्नागिरी म्हणजे बाळमाने म्हणजे भाजपला सोडली, हे म्हणजे यांना सोडलं, अचानक आणायचं कुठून? मग हे आलं भूत. लढलो आपण, झाला तुमचा दुर्दैवाने पराभव. पण त्याच्यानंतर 2019 साली तुम्ही सुद्धा एक दिलदारपणा दाखवला. युती झाल्यानंतर तुम्ही खळखळ नाही केलीत, बंडखोरी वगैरे केली नाहीत. तुम्ही परत या भूताला अगदी माने म्हटल्यानंतर मानेवरती घेतलं. आता हे भूत मानेवरनं उतरायला पाहिजे, हे उतरून टाकायचं. गेले 2.5 वर्ष, बरं 14 साली जेव्हा आपण घेतलं होतं तेव्हा मला सांगितलं की उद्धवजी मी निवडून येतो पण मला मंत्री बनवाल ना. तेव्हा सत्ता आणायचीच होती. मी म्हटलं बनवतो मंत्री. 14ला नाही बनवू शकलो, पण आमची ख्याती अशी की आहे की शब्दाला पक्का, एकदा शब्द दिला की दिला, मग परत मागे घ्यायचा नाही. 19 साली सत्ता आली, आमचा शब्द आम्हालाच आठवला आणि बनवला याला मंत्री. त्या मंत्रिमंडळाच्या कालखंडामध्ये आणि आता गेल्या 2.5 वर्ष उद्योग मंत्री म्हणून तुम्ही जे काय काम केले असेल तर घरचे उद्योग सोडा, बाहेरचे उद्योग किती केले ते सांगा पहिले. बाहेरचे उद्योग अनेक आणि इकडे ठणठणाट. काय रत्नागिरीकरांना मी विचारतोय, एक तरी उद्योग या उद्योग मंत्र्यांनी आणला रत्नागिरीत? महाराष्ट्राचं तर बातच सोडा, स्वतःच्या मतदारसंघाला जो एक उद्योग आणू शकत नाही, उद्योग देऊ शकत नाही, असे निरुद्योगी मंत्री हे परत बेशरमपणाने मत मागायला येत आहेत आणि आपण मत देणार आहात त्यांना. इकडे हे तिकडे राजन साळवीच्या विरुद्ध यांचे भाऊ, काय मोठमोठी त्यांनी लोकसभेच्या वेळेला पैशाची मस्ती दाखवली होती. जणू काय हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये असं व्यक्तिमत्व झालंच नाही, असे सगळे होर्डिंग मुंबईत पण लावलेले. पण त्यांना कळत नाही की हा जो लढा आहे हा निष्ठावंताशी तुम्हाला लढायचा आहे. राजन साळवी हा शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत सैनिक आहे. हा तुमच्यासारखा लाच घेऊन खोके घेऊन सुरतेला पळालेला नाही. त्यांच्यावरती अनेक दडपणं आणली, घरी धाडी पडल्या, पत्नीला मुलांना अटक करू म्हणाले तरी सुद्धा हटला नाही अजिबात. आणि म्हणून मी या निष्ठावंताला पुन्हा सांगितलेलं की राजन तुम्हीच तिकडे योग्य आहात, लढा, बघू कोण गद्दार येतोय, आडवा करून टाकू त्यांना. म्हणजे मी लोकसभेच्या वेळेला आलो होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या की धाड टाकल्यानंतर घरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची किंमत करता तुम्ही महाराजांच्या. नालायक लोकांनो, महाराज जर झाले नसते तर तुम्ही जिवंत राहिला असतात. इकडे महाराजांच्या पुतळा जो राजन साळवींच्या घरी आहे, सगळ्यांच्या घरी आहे, माझ्या घरी आहे, यांच्या घरी सुद्धा आहे. आणि महाराज फक्त पुतळ्यामध्ये नाही, महाराज आमच्या हृदयामध्ये आहे. कराल किंमत तुमची, त्यांची किंमत कराल. इकडे राजांच्या घरी सापडलेल्या म्हणजे ठेवलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली, किती ह्याची किंमत काय? मग मी तेच म्हणतोय, जी किंमत तुम्ही त्या पुतळ्याची करताय त्या तिकडे सिंधुदुर्गात मोदींच्या अशुभ हाताने जो पुतळा उभा केला होता, जो कोसळला, त्याची किंमत केली तर तुमची लायकी कळेल त्याच्यात किती पैसे खाल्लेत. पण फसवलं आपल्याला. पंतप्रधान आले, पंतप्रधानांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि 8 महिन्यामध्ये पुतळा पडतो. महाराजांचा पुतळा पडू शकतो आणि महाराष्ट्र ते सहन करू शकतो. त्याच्यानंतर मोदीजींच्या ते लक्षात आलं की अरे ये तो कुछ तो गले पे अटक रहा है. मग त्यांनी महाराष्ट्रात येऊन माफी मागितली आणि ती माफी सुद्धा कशी, गुरमीमध्ये धमकी जशी द्यावी तशी माफी मागितली. काय महाराष्ट्र म्हणजे काय तुम्हाला वाटतो काय हो? पाय पुसणं आहे काय महाराष्ट्र तुमचं? की कधी यायचं आणि ताई पुसून जायचं? महाराष्ट्र तुमचा पाय पुसणं नाहीये, महाराष्ट्र तुम्हाला पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. हा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र. पुसून टाकतो आम्ही तुमचं नाम निशाण. मग ते कोश्यारी होते, त्यांनी महाराजांचा अपमान केला होता. आपण मोर्चा काढला होता मुंबईत, हटाव कोश्यारी हटाव, महाराजांचा अपमान करणारा राज्यपाल नाही पाहिजे. नाही हटवला.
कारण महाराजांचा अपमान झालाय. मोदींवरती जरा बोलून बघा, नाही तुमच्या घरामध्ये पोलीस आले ना तर मी काही हारायला तयार आहे. मोदींचा अपमान नाही करायचा, महाराजांचं झालं तरी चालेल. आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, प्रत्येक सभेत मी सांगणार आहे, जे दसऱ्याला बोललो की तुमच्या आशीर्वादाने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. देव आहेत ते, आमचे दैवत आहे. आणि केवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातच नाही तर सुरतेमध्ये सुद्धा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आणि मी सुरतेमध्ये एवढ्यासाठी बोलतोय, आकसाने नाही म्हणत. हे गद्दार जिथे पहिले पळाले, जी इंग्रजांची वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लुटली होती, धडा शिकवण्यासाठी त्यांना, तिथे हे पळाले. अरे स्वतः जे सुरतेमध्ये पळाले ते सुरत महाराष्ट्र लुटते, ती लुटते थांबू शकतील? आणि म्हणून मी सुरतेमध्ये महाराजांचं मंदिर एवढ्यासाठी उभारणार की पुन्हा कोणी गद्दार इथून सुरतेला जाता कामा नये. कारण इथे सुद्धा महाराज आहेत आणि तिकडे सुद्धा महाराज आहेत. दोन्हीकडे महाराज आहेत, जिथे जाल तिकडे महाराज आहेत. टकमक टोकावरनं तुमचा कडेलोट करण्याची आज्ञा दिल्याशिवाय ते राहणार नाही. पण तुम्ही आज सुद्धा मध्ये कुठेतरी त्यांची सभा झाली, तेच बोलताय, ते घरी बसून राहिले. अरे मी घरी बसून सगळ्यांची घरं सांभाळली आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता मला कुटुंब प्रमुख मानते. पण घरं फोडणारी अवलाद तुमची. माझी आपली शिवसेना फोडली, सगळ्यांची घरं, शरद पवारांचं घर फोडलं. घर फोडे तुम्ही, घरं फोडताय आणि राज्य करताय आणि आम्हाला तुम्ही सांगताय यांनी काय केलं नाही. जर मी काय केलं नसतं तर ही जनता आजपर्यंत माझ्यावरती प्रेम करत आले, तिचं प्रेम कधीच आटलं असतं. आणि म्हणून मी तुम्हाला विचारतोय की मी असं काय कोणता गुन्हा केला होता 2.5 वर्षामध्ये मी मुख्यमंत्री असताना? एक तर जागतिक महामारी आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या साथीने आणि सोबतीने महाराष्ट्र करोनाचा बंदोबस्त करण्यात संपूर्ण देशात नंबर 1चं राज्य होतं. संपूर्ण देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा पडून दिला नाही, ना कधी रुग्णशय्यांचा पडू दिला, कसला पडू दिला नाही. कारण तुम्ही जे मी सांगत गेलो आणि तुम्ही ऐकत गेलात म्हणून आपण ते वाचू शकलो. मग यांनी काय केलं होतं? तुम्ही कुठे होतात? हे कुठे होते? संपूर्ण देशभरामध्ये हाहाकार माजला होता. कुठे सार्वजनिक चिता पेटल्या होत्या, कुठे गंगेमध्ये प्रेत वाहत होती. पण अशी एकही मृतदेहाची विटंबना आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण होऊ दिली नाही. एकतर मृत्यू कमीत कमी कसे होतील ह्याची दखल आणि ह्याचा पूर्णपणाने खबरदारी आपल्या सरकारने तेव्हा घेतली होती. मग आपल्या सरकारने शिवभोजन थाळी दिली होती 10 रुपयामध्ये. आजही आहे की नाही चालू मला माहिती नाही. आपलं सरकार आल्यानंतर त्याचा विस्तार मी पुन्हा वाढवणार आहे. 10 रुपयात माझ्या गोरगरिबांना पोटभर अन्न हे मिळालंच पाहिजे. आणि परत मी आल्याशिवाय म्हणजे आपलं सरकार आल्यानंतर हे आपण केल्याशिवाय राहणार नाही, हे वचन मी आज तुम्हाला देतोय. त्याच्यानंतर काही जण सांगतात, अहो बघा जरा. म्हटलं काय बघायचं? नाही, महिलांना जरा ते फसवतायत, महिलांसाठी योजना देत आहेत. मग इकडे माता भगिनी बसल्यात, त्यांना विचारतो ते जे काय तुम्हाला देत आहेत 1500 रुपये, घर चालते का तुमचं? अनेक जण म्हणतात की आम्हाला 1500 मिळतात. जरूर, पण महागाई एवढी प्रचंड वाढले की 1500 रुपये आमच्या पर्यंत येईपर्यंतच ते संपून जात आहेत. मधल्या काळामध्ये मी संभाजीनगरला गेलो होतो आणि तिकडे शेतीच्या बांधावरती उतरल्यानंतर ज्या काम करणारे शेतमजूर महिला आहेत त्यांना मी विचारलं, काय ताई 1500 रुपये मिळाले? होय मिळाले म्हणे. मग काय बरं चाललंय? त्याला कसलं बरं म्हणे? पोराचं ऍडमिशन थोडी होतं होय. पोराची ऍडमिशन म्हणजे तिला 1500 रुपये ठीक आहेत, पण मुलाचं मी शिकू कशाला? मी कष्ट का करते? आई वडील जे कष्ट करतात ते मुलं मोठी होण्यासाठी करतात. मुलगा माझा शिकला पाहिजे. ते घोषणा ठीक आहे, मुलगी शिकली, प्रगती झाली, 1500 देऊन घरी बसवली, ही त्याच्या शिक्षणाची किंमत. मग स्वतःच्या पायावर उभं कधी राहणार? कोण करणार उभं? आणि म्हणून मी ठरवलेलं आहे, आपलं सरकार आल्यानंतर जसं मुलींना उच्च तंत्रज्ञानापर्यंत शिक्षण हे मोफत दिलं जातं, तसं महाराष्ट्रामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलाला सुद्धा आपलं सरकार मोफत शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. मोफत शिक्षण, तुमच्या पायावर तुम्ही उभे राहा. स्वतःची मुलं
कष्टाने कमवून तो जो घास तो 1 रुपया जरी असला ना तर त्याची किंमत तुमच्या 1500 नाही 15,000 कोटीपेक्षा जास्त त्या आईला असते. हे तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही सगळे घाऊक व्यापारी सगळे झाले, सगळे विकत घ्यायला निघालात तुम्ही. आणि म्हणून मी दुसरी जी योजना सांगतोय, जसं मनोज जोशी रवींद्र मानेजी तुम्ही मंत्री होतात त्या सरकारच्या काळात आपण जीवनावश्यक 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवले होते. मग त्याच्यामध्ये डाळ आली, तेल आलं, साखर आली, तांदूळ आला, गहू आला. शेतकऱ्याचं 1 रुपयानी सुद्धा नुकसान होऊ न देता आपलं सरकार आल्यानंतर या 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव 5 वर्षासाठी आम्ही स्थिर ठेवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे असं काहीतरी द्या, फुकटचं काही नकोय, हक्काचं मागतोय आपण, हक्काचं मागतोय. हक्क पाहिजे. महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे. आणि दुपारच्या सभेत मी बोललो, बदलापूरमध्ये जी एक दुर्घटना घडली, म्हणजे अत्याचार झाला एका शाळकरी मुलीवर, जे आहे 3 भाऊ जे आहेत ना, एक देवा भाऊ, दुसरा दाढी भाऊ आणि तिसरा जॅकेट भाऊ, तर तिन्ही भावांना मी सांगतोय तुमच्यामध्ये जर का धमक असेल तर तिघांनी एकत्र मिळून त्या मुलीच्या आईला जाऊन 1500 रुपये देण्याची हिंमत दाखवावी. जा, जोडे खायचे असतील तर जा तिकडे. त्या माऊलीला पोलीस स्टेशनमध्ये ताटकळत ठेवले तुम्ही. तिची तक्रारीची दखल कधी घ्यायची? 10 तास बसले, 15 तास बसू दे ना, काय मेली तर मेली. पण तिच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची दखल घ्यायला पोलीस तयार नाहीत. आणि त्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला तुम्ही गोळी घातली. ती गोळी मी दसऱ्याला बोललो ना, तर शिंदेला गोळी घालायला पाहिजे होती, तो भाग वेगळा. पण महिलांची सुरक्षा वाऱ्यावरती आहे म्हणून आम्ही ठरवलंय, एक तर जसं पोलीस स्टेशन एक सर्वसाधारण पोलीस स्टेशन असतं तसं महिलांसाठी पोलीस अधिकारी आणि महिला पोलीस शिपाई असलेली स्वतंत्र पोलीस ठाणी आम्ही महाराष्ट्रामध्ये निर्माण करू. जिकडे महिला जातील त्यांची तक्रारीची दखल त्वरित घेतली जाईल आणि ताबडतोब कारवाई होईल. शिक्षण आहे, सगळं आहे, ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये. फक्त आमदार कसे फोडायचे, सत्ता कशी आणायची, घे हा मोठा झाला घे त्याला, तो मोठा झाला घे त्याला. काय सट्टा बाजार लावलाय तुम्ही? आज सुद्धा रोजगाराच्या नावाने सगळं ठणठणाट आहे. कुठेही नवीन रोजगार आलेले नाही. कोरोनाच्या काळामध्ये आपण 6.5 लाख कोटींचे सामंजस्य करार करून दाखवले होते. आणि आपलं सरकार जर का या गद्दारांनी पाडलं नसतं तर आज त्याच्यापैकी बरेचसे उद्योग हे महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले आपल्याला दिसले असते. पण या उद्योगाबद्दल बोलायचं नाही. आणि उद्योग कोणते द्यायचे? म्हणजे टाटा एअरबस कुठे नेला? गुजरात. आणि माझ्या कोकणाच्या माथ्यावर काय मारतायत? बारसू रिफायनरी. बारसू पाहिजे तुम्हाला? म्हणजे बारसू मला पाहिजेच, पण रिफायनरी पाहिजे. मग जसं मी नाणारच्या वेळेला एक वचन दिलं होतं आणि मी ते करून दाखवलं, नाणार रिफायनरी रद्द करून दाखवली होती, तसंच मी वचन देतोय की तुमचा आशीर्वाद द्या, मी बारसू रिफायनरी इकडनं हद्दपार करून दाखवतो, रद्द करून दाखवतो. आणि त्यावेळेला एक गफलत होती, असं भासवलं जात होतं की हे खूप चांगलं आहे. पण जनतेला विचारण्याच्या ऐवजी, विचारण्याच्या आधी तुम्ही जनतेच्या माथ्यावरती प्रकल्प लादताय. आणि हेच जे काय सगळी गोष्ट आहे ती कुठली MIDC रद्द केलेली पुन्हा जिवंत केली. कशासाठी केली? कोणासाठी केली? कोणाच्या सांगण्यावरून केली? जनतेला काय हवंय, जनतेला काय आवश्यक आहे, तुमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला काय पाहिजे, त्याच्यासाठी माझी जनता नाहीये. म्हणजे मला मोठा धक्का असा बसला, मला असं वाटलं होतं की अदानीचा प्रकल्प हा धारावीपुरताच आणि मुंबईपुरता मर्यादित आहे. म्हणजे अदानीचा हा राक्षस हा फक्त मुंबईमध्ये आहे. पण मी राधानगरीला गेल्यानंतर तिथल्या आपल्या उमेदवारांनी सांगितलं, KP पाटील, की आमचं हक्काचं पाणी ह्यांनी अदानीला विकले. म्हटलं पाणी विकतायत? तिकडे मुंबई विकली, तिकडे कोल्हापूरमध्ये पाणी विकलं, चंद्रपूरमधली एक शाळा अदानीला दिली. म्हणजे त्या महाराष्ट्राचं नाव, हा महाराष्ट्र कोणाचा आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा राहणार आहे का अदानीचा महाराष्ट्र होणार आहे? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र राहणार आहे का मोदी आणि शहांचा महाराष्ट्र होणार आहे? या सगळ्या गोष्टी ठरवणार ही निवडणूक आहे. काय लोक जे ऐकतायत, सगळीकडे जाहिराती आता खूप झालेल्या आहेत, सगळ्या जाहिराती, आम्ही तेच बोलतोय, तेही तेच बोलतायत.
पण शेवटी जनता विचारते, बाबा तुमचं भांडण तुमच्यापाशी ठेवा, तुम्ही मला काय देणार आहात, आम्ही हे तुम्हाला देणार आहोत. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर, तुमच्या मुलांना मोफत शिक्षण, मुलांसाठी शिकल्यानंतर रोजगारासाठी औद्योगिक जागतिक दर्जाचं औद्योगिक केंद्र हे मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये आपण आणणार आहोत. जे सुद्धा केंद्र यांनी गुजरातचं पळवलं, वित्तीय केंद्र सगळं गुजरात गुजरात गुजरात. गद्दार पळाले गुजरात, उद्योग पळाले गुजरात. महाराष्ट्राचं मंत्रालय सुद्धा उदयाने गुजरातला नेलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये. कारण एवढी जुलम आणि दडपशाही चालले, कोणी यांच्याकडे जाब विचारण्याचं धाडस करत नाही. एकटी फक्त शिवसेना, आणि म्हणून तुमची शिवसेना आपली शिवसेना त्यांनी फोडून टाकली. कारण मी तिकडे मध्ये होतो मुख्यमंत्री म्हणून, दिल्लीची हिंमत नव्हती महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघण्याची. काय हिंमत होती, एक सुद्धा उद्योग मी नेऊ दिला नव्हता. आणि पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर हे सगळे पळवलेले उद्योग, ठीक आहे तिकडे सुखात असतील तर असू दे, पण नवे उद्योग मी महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. जे करोना काळात मी करून दाखवलं होतं, मी करून दाखवलंय, म्हणून मी आत्मविश्वासाने बोलतोय. पण या सगळ्या गोष्टी तुम्हाला हवेत की नको आहेत? आज सुद्धा या सगळी यादी आहे मोठी, वाचायची तरी किती. टाटा एअरबस गेला गुजरात, वेदांता फॉक्सकॉन गुजरात, बलड्रग पार्क गुजरात, सगळं गुजरात. मोठं वित्तीय केंद्र गुजरात, गद्दार पळाले गुजरात. अरे काय महाराष्ट्रामध्ये काय शिल्लक ठेवणार आहेत की नाही? का महाराष्ट्रामध्ये नुसता बेकारीचा तांडा फिरवणार आहात तुम्ही? महाराष्ट्राच्या हातामध्ये काय भिकेचा कटोरा तुम्ही देणार आहात? रोज उठून तुमच्या पायाशी यायचं आणि भीक द्या म्हणून सांगायचं, दे दान सुटे गिरान म्हणून तुमच्या मोदीशांच्या दारात उभं राहायचं. हा भाजप मला मान्य नाही आणि हे यांचं हिंदुत्व मला मान्य नाहीये. मानेजी, आज तुम्ही आपल्या सोबत आलात या व्यासपीठावर, मी आता तुम्हाला सगळ्यांना कळेल. आणि इथे सुद्धा भाजपचे आणि अगदी संघाचे लोक असतील, त्यांना मी नम्रतेने सांगू इच्छितो की बाळमानेंच्या वेदना त्यांना विचारा की ज्यांनी भाजप रुजवला ती लोक आता नको आहेत. भाजपचे अध्यक्ष नड्डा सांगतायत आता आम्हाला संघाची गरज नाहीये. मग कोणासाठी काम करताय? 100 वर्ष तुम्ही तुमच्या पिढ्याने पिढ्या संपूर्णपणे वाया घालवल्यात. कोणाला डोक्यावरती घेऊन बसलात तुम्ही? हा भाजप संघवाल्याने तरी मान्य आहे का? आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना तरी हा भाजप मान्य आहे का? हे नेतृत्व भाजपचं मान्य आहे का? आज कोकणामध्ये बघाल तर हे सगळी भगव्याचे पाईक महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार आहेत. एखाद दुसरा कुठेतरी सोडला तरी आपल्याच परिवारातली लोक आपल्यासमोर मी उमेदवार म्हणून दिलेले आहेत. पण भारतीय जनता पक्षाचं जे आज झालेलं आहे, मी दसरा मेळाव्यात जे बोललो की आपल्या इकडे कापूस वगैरे नाही, पण विदर्भात गेल्यानंतर कापसाला कापसावरती एक रोग आहे, तो कुठला मी विसरलो, डिंक्या रोग म्हणतात वाटतं त्याला. तो खोडाला लागतो आणि खोड पोखराला लागतोय. तसा हा दाढीवाला खोड किडा हा भाजपला लागलेला आहे. भाजपच पोखरून टाकतोय तोय. सगळे उपरे सगळे भाजपामध्ये जात आहेत. कसा राहिलाय कुठे भाजप? तो अटलजींचा भाजप गेला कुठे? अडवाणीजींचा भाजप गेला कुठे? अगदी जुनी जी लोक होती त्यांनी निर्माण खस्ता खाऊन खाऊन वेळ प्रसंगी रक्त सांडून मेहनत करून जे एक स्वप्न जोपासलं होतं, त्या स्वप्नाला आता खोडकिडा लागलेला आहे. हा खोडकिडा लागलेला भाजप, ह्या भाजप म्हणून मानायला तुम्ही तयार आहात का? हे मी ओरिजिनल भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारतोय. बरं, दुसरा महत्वाचा प्रश्न असा की एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, पण मी विचारल्यानंतर ती व्यक्ती ओरिजिनल कोणत्या पक्षाची हे तुम्ही उत्तर द्यायचं. देताय? तयार आहात? जसं आपण टीव्हीवरती बघतो ना, अब आपका समय सुरू हो रहा है, तसं मी तुम्हाला सांगतो हे सरकार आणि विधिमंडळ आहे. या विधिमंडळाकडे बघितलं तर मुख्यमंत्री ओरिजिनल कोणत्या पक्षाचा? आताचा जो मुख्यमंत्री आहे गद्दार, तो ओरिजिनल कोणत्या पक्षाचा आहे? हा, अरे मोठ्याने बोला ना. शिवसेना. दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष कोणत्या पक्षाचे आहेत? दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्ष नेते कोणत्या पक्षाचे आहेत? अर्धे अधिक मंत्री कोणत्या पक्षाचे आहेत? अरे मग एवढं वैभव तुमच्या सोबत अधिकृत होतं, का शेण खाल्लत? मग शिवसेना नको, म्हणजे ओरिजिनल शिवसेना नको, उद्धव ठाकरे नको. उद्धव ठाकरेंना मोदीजी गेल्या वेळेला बालासाहेब की नकली संतान म्हणतात आणि निर्लज्जपणाने माझी माणसं उरावरती, तुमच्या लोकांच्या उरावरती बसून तुम्ही तुमचा टेंबा मिरवता.
हे कोणतं राज्य आहे? कुठे चाललोत आपण? महाराष्ट्राला दिशा देण्याची वेळ आलेली आहे आणि महाराष्ट्राला दिशा देण्याचा जो अधिकार आहे हा तुमच्या हातामध्ये आहे. मी आता येता बातमी कोणीतरी मला सांगितले की येत्या 8 तारखेला काहीतरी आता सुनावणी लावलेली आहे सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या नाव आणि निशाणीबद्दल. मधल्या काळात आपण बातमी वाचली की न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढले. आता तरी मला अपेक्षा न्यायदेवतेला दिसतंय की नाही का सुनावणी नुसती सुनावणी आहे का नुसती बतावणी आहे हे त्या 8 तारखेला कळेल. आणि मी सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायमूर्तींना सुद्धा अगदी चंद्रचूड साहेबांना सुद्धा हात जोडून विनंती करतोय. अहो 2.5 वर्ष झाली आम्ही न्याय मागतो आहोत. न्याय केवळ उद्धव ठाकरेसाठी नाही तर देशातल्या लोकशाहीसाठी मागतो आहोत. अशा पद्धतीने जर का कोणी कोणाला फोडून सत्ता काबीज करायला लागलं तर लोकांचा जनतेचा लोकशाहीवरचा आणि न्यायालयावरचा सुद्धा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग एकदा का लोकशाहीवरचा विश्वास उडाला, एकदा का न्यायालयावरचा विश्वास उडाला आणि लोक जर का काही करायला लागली तर त्यांनाच पकडून तुम्ही फासावर लटकवणार? ही न्यायालयाची पद्धत आपल्या देशात चालणार नाही, ही चालू शकत नाही. म्हणून 8 तारखेला मी हात जोडून विनंती करतोय की सुनावणीची बतावणी करू नका. आम्हाला जो न्याय आहे ही आमची शिवसेना. अहो माझं नाव तुम्ही दुसऱ्याला नाही देऊ शकत. जे नाव माझ्या वडिलांनी आणि माझ्या आजोबांनी दिलं हे नाव कोणाचाही अधिकार नाही, नाव देण्याचा नाही, निशाणी देण्याचा द्या, कारण तो अधिकार तुमचा आहे, निवडणूक आयोगाचा आहे. पण ओरिजिनल नाव हे माझ्या पक्षाचं माझ्याकडे आहेच. तिथे मी निवडणूक आयोगाचा सुद्धा निकाल मान्य करणार नाही, करतच नाही. माझी शिवसेना आहे आणि माझ्याचकडे आहे ती. वाटेल ते उरफाटे निकाल तुमचे आम्ही ऐकणार नाही. एखाद्याचं नाव जर त्याच्या आईवडिलांनी ठरवलंय आणि दुसरं कोणीतरी सांगितलं की नाही ह्याचं नाव नाही, हे नाव आजपासून माझं आहे, नाही देऊ शकत तुम्ही. तसं माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि मी शिवसेनाच वापरणार. आणि न्यायमूर्तीनं सुद्धा मी परत विनंती करतोय की सुनावणी नव्हे आता निकाल द्या आणि नाहीतर सुनावणीची बतावणी सुद्धा करू नका, सरळ पुढची तारीख देऊन टाका. मग नाईलाजाने मी बोलतोय, कष्ट होत आहेत मला बोलताना, न्यायालयाचा आदर करून मी बोलतोय. आणि म्हणूनच आता न्याय मी तुमच्याकडे मागतोय. ही लढाई ही अनेक पैलूंनी होणार आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची लढाई आहे. महाराष्ट्र कोणाचा हे ठरवणारी आहे. महाराष्ट्रावरती गुंडांचं राज्य येणार आहे का आपल्या शिवरायाच्या मावळ्यांचं येणार आहे ते ठरवणार आहे. आणि माता भगिनींना सुरक्षित राहायचं की नाही हे ठरवणारी निवडणूक होणार आहे. आणि मला खात्री आहे की या सगळ्या गोष्टीचा विचार करून मतदान करण्याएवढे तुम्ही सुज्ञ आहात. कोकण हा नेहमी गुणग्राहकता. कोकणचे जे कोणी लोकप्रतिनिधी आले, मग ते विधानसभेत असतील किंवा लोकसभेत असतील, कोकणी बांधव शांत राहतो पण त्याला करायचं ते बरोबर करून दाखवतो. आणि म्हणून मला खात्री आहे की इथली ही घराणेशाही, यांची वरची आणि तिथली खालची आणि वरती बसले ते खालच्यांचे वडील, ही घराणेशाही नव्हे, ही गुंडशाही आहे. आणि ही गुंडशाही तिला तुम्ही चूड लावल्याशिवाय राहणार नाही. आणि तसं तुम्ही ते कराल एवढी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.